मग अर्पिता रानामधी गवत काढत बसायची. अर्पिता रानामधी गवत काढत बसायची. अर्पिता आली ती रानामधी गवत काढून गेली बया दमून. गवत काढून गेली बया दमून. मग अर्पिता रानामधी गवत काढत बसायची. लई थोड्या वेळानं म्हणती लागत याव बयात ऊन. लय लागत या हिला बया ऊन. लय लागून ऊन अर्पिताला. लय लागून अर्पिताला ऊन. गेलं ऊन ही कंटाळून. गेलं ऊन ही कंटाळून अर्पिताला. मग कसं आहे? तसं नाही म्हणलं कसं आहे? तुला कंटाळलं का तू कंटाळी उन्हाला? नेमकं काय झालं? तर बघा मित्रांनो, अर्पिता ताई चक्क उन्हाला कंटाळलेली. तर माणसं उन्हाला कंटाळायचे सोडून कंटाळून ऊन गेलं काय? असं झालं ना? माणसाला ऊन कंटाळलं. माणसाला ऊन कंटाळलं, माणसं नाही ते कंटाळे. काय लागा अर्पिता बोली ती तू? अग ऊन माणसाला कंटाळलं नाही ग, माणसं उन्हाला. हा ती तसं असते. तू काय तर उलट सुलट ह्याचं त्याला त्याचं ह्याला करत बसती. असं कुठं असतं वय ग? हा तुम्हाला कोण म्हणलं माणसं कंटाळे उन्हाला? मला कोण म्हणलं म्हणजे मी कंटाळे? सगळे माणसं कंटाळे. मी जर म्हणलं आता कंटाळे असेच कंटाळे असतो तुझ्यासारखा. तुला कसं गवत काढायचा कंटाळा आला आता? तसंच कंटाळा येत असतो. कंटाळा कुठला कंटाळा आणलाय? बरं असू दे, काय असेल ते. कटाळा असू दे, अगर कंटाळा असू दे, अगर वैताग असू दे, त्रास असू दे, जे असेल ते असेल. मान्य करूया आणि चला पुढे.